वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निसर्ग विथ निशा। तुमचं स्वागत आहे। तर आम्ही असं गावाला निघालो आहोत, तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। पंपावर पेट्रोल भरलं आणि असं लोणावळ्याच्या घाटामधून छान असा निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही निघालो आहोत गावी। गावाला जायचं म्हणजे खूप अशी छान अशी क्रेज असते आणि खूप रस्त्याचा निसर्ग ॲक्च्युली उन्हाळा असल्यामुळे तरी पण सुद्धा छान निसर्ग आहे आणि लोणावळा खंडाळा बघत जाताना खूप असं मस्त छान, किती वेळा गेलं तरी पण सारखं गेलं तरी तेवढंच एक्साइटमेंट असते। आणि गावाला जाण्याची तर खूप जास्त एक्साइटमेंट असल्यामुळे अचानक आमचा प्लॅन ठरला आणि आम्ही मग निघालो आहोत। तर असा हा लोणावळ्याच्या घाटातून आम्ही छान असा प्रवास करत करत गेलो। तर रस्त्याने थोडंसं ट्रॅफिक वगैरे पण होतं, पण तसंच आम्ही कंटिन्यू केला प्रवास हळूहळू आणि मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पोचलो। याच्यामध्ये पुण्याच्या पुढे चाकणमार्गे गेल्यामुळे आम्हाला छान असं शॉर्टकट रस्ता आणि पुढे तर बिलकुलच ट्रॅफिक नव्हती। छान असं ड्रायव्हिंग करायला पण खूप मजा आली ॲक्च्युली। आणि मग आम्ही असं कंटिन्यू प्रवास करत करत गेलो आहोत। तर मग पुढे असं छान हा गावाचा जाताना खूप सगळेच एक्सायटेड असतात। पिऊ पण खूप एक्सायटेड होती आणि आम्ही सगळेच एक्सायटेड होतो। तर वाटेत आम्ही इथे लोणावळ्याचा चिक्की वगैरे मिळतं। ॲक्च्युली लोणावळ्यामध्ये पोचलो आणि छान असं चिक्कीचे शॉप्स आहेत आणि वाटेत असा व्ह्यू पॉईंट पण आहेत लोणावळ्यामध्ये। तर ते ॲक्च्युली थांबलो नाही आम्ही, थोडंसं पुढं जायला लेट होईल त्यामुळे आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हल केलं। आणि मग पुढे गेल्यानंतर आम्ही असं एक छानसं भूक लागली होती म्हणून छान हॉटेल बघितलं आणि मग तिथे आम्ही जेवण्यासाठी थांबलोत। रस्त्याने असं छान गुलमोहरची झाडं होते, बघून खूप छान आनंद वाटला आणि मग असं इथे हॉटेलमध्ये आम्ही जेवण्यासाठी थांबलोत। तर छान असं रसिका रेस्टॉरंट म्हणून खूप छान हॉटेल आहे। तर तिथे आम्ही नेहमी तिथेच थांबतो कारण तिथलची जरा स्पेशालिटी आहे। जेवण सगळं व्हेजच असतं आणि ते तिथे बॅकसाईडला त्यांच्या फार्ममध्ये सगळ्या नॅचरल भाज्या पिकवतात आणि तिथे ते म्हणजे विदाऊट केमिकल भाज्या असतात, त्याच्यामुळे ना तिथे खूप छान। आम्ही प्रत्येक वेळेला गेलो की ह्याच हॉटेलला थांबतो ॲक्च्युली। तर मग अशा प्रकारे आम्ही असं हॉटेलमध्ये गेलो आहोत। तर हे सगळ्यांचं फेवरेट हॉटेल आहे। गावाला जाताना आम्ही शक्यतो ह्याच हॉटेलला थांबतो। ॲक्च्युली हे हॉटेल चाकणच्या पुढे निघाल्यानंतर आहे। तर तुम्ही पण कधी इथे म्हणजे जर ह्या रूटने आलात तर इथे थांबू शकता। तिथे त्यांच्या जेवणाची स्पेशालिटी आहे आणि फ्रेश भाज्या मिळतात आणि क्वालिटी पण चांगली असते, त्याच्यामुळे आम्ही शक्यतो तिथेच थांबतो। तर गाईज असं आम्ही जेवणासाठी थांबलो आहोत। तर तुम्हाला मी हॉटेलचा व्हिडिओ शॉर्टकटमध्ये दाखवते। खूप छान आणि त्या हॉटेलला ना एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या वगैरे मिळाल्यात आणि खूप सुंदर आहे ॲक्च्युली हॉटेल। ते तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता। हे सगळं ट्रॉफ्या वगैरे मिळाल्यात त्यांना, खूप सुंदर आहे। छान असं इथे माऊलीचं पण फोटो लावलेला आहे आणि पुढे इथे एक ना छान अशी बैलगाडी आहे। खूप सुंदर शेतकरी त्या बैलगाडीला घेऊन चाललेला आहे ॲक्च्युली। तर खूप सुंदर वाटतं आहे आणि हां, ट्रॉफ्यांचा तर काय शॉप असल्यासारखंच वाटलं मला तर गेल्याबरोबर, खूप सुंदर आहे। तर गाईज असं आम्ही हे जरा फूडचा एन्जॉय करत छान मस्तपैकी जेवण केलेलं आहे आणि पुढचा प्रवास कंटिन्यू केला आहे। तर मी पण थोडंसं ड्राईव्ह केलं, छान मस्त मजा आली। बऱ्याच दिवसातून ड्रायव्हिंग केलं हायवेवर। तर असं छान वाटलं की गावाला जाताना चला बाबा आपण थोडंसं वेगळा एक्सपिरियन्स म्हणून थोडंसं गाडी चालवायचा आनंद घेतला।
आणि हे चालवते मी मध्ये मध्ये, पण जास्त चालवत नाही, म्हणून मग चलाच म्हटलं आता छान इथे रिकामाच रोड होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण जरा एक ट्रायल घेऊया. तर मग असं मी स्वतः ड्रायव्हिंग करत करत असं कंटिन्यू प्रवास केला. रस्त्याने खूप छान पाऊस पडत होता, असा छान मातीचा स्मेल येत होता, खूप छान मजा आली. आम्ही असं कंटिन्यू व्हिडिओ करत करत आणि छान पूर्ण विंडो उघडून छान असा निसर्गाचा आनंद घेत, छान पावसाचा आनंद घेत गेलो. खूप खूप मजा आली आणि असं खूप एक्सायटेड होतो आम्ही गावाला जाण्यासाठी. तर गाईज असा हा छान थंडगार प्रवास करत आम्ही कंटिन्यू गेलो. अक्षरशः लाईट लावावी लागत होती. तर रस्त्याने आम्ही आता हे नगरला पोहोचलो. नगरचा इथे दारुगोळा सगळा पूर्ण दारुगोळा आहे नगरच्या इथे आपल्या इंडियाचा आहे. बऱ्यापैकी दारुगोळा स्टॉक केलेला असतो. अहिल्यानगर नाव आहे त्याचं लेटेस्ट आता. तर असं हे कंटिन्यू आम्ही प्रवास केल्यानंतर नगरहून असं छान रस्ता झाला आहे. ॲक्च्युली पहिला रस्ताच नव्हता, पण आता छान रस्ता झालेला आहे, छान हायवे. कुठे कुठे थोडेसे खराब पॅचेस आहेत, बट अदरवाईज बाकी छान आहे रोड. तर गाईज असं हे अहिल्यानगरचं मिलिटरी कॅम्प आहे. तर मिलिटरी कॅम्पमध्ये खूप असे सुंदर व्ह्यू बघत बघत आम्ही गेलो ॲक्च्युली. आणि इथे आम्ही तर गाईज असा हा आम्ही नगरचा प्रवास करून सुप्पा या गावा ठिकाणी चहा पिण्यासाठी थोडंसं स्नॅक्स काहीतरी घेऊया म्हटलं आणि चहा पिऊया. तर इथे बेकरी प्रोडक्ट खूप छान मिळतात. ऑन दी वे खूप शॉप आहे. अपना बेकरी, अमृत बेकरी, जनसेवा बेकरी, खूप छान असे टोस्ट खारी वगैरे खूप मिळतं. ह्या रूटने तुम्ही जर कधी आलात तर नक्की इथे शॉपिंग थोडंसं करा. आणि खूप छान आहे. असं छान आम्ही गावावर पोचलो आहोत ॲक्च्युली. आणि सुंदर असं खूप छान वाटलं गावाला पोचल्यानंतर. घरी पोचलो आम्ही आता. आणि सगळे ॲक्च्युली सरप्राईज दिलं आम्ही ॲक्च्युली, कारण कोणालाच माहिती नव्हतं आम्ही गावी आलो आहे म्हणून. अचानकच निघालो आणि असं पोचलो, पण कोणालाच माहीत नव्हतं. तर हा आमचा अशा प्रकारे आम्ही गावी पोचलो. हा माझ्या भावाचा मुलगा आहे विराज. तर त्याला पण खूप आनंद झाला. आणि आम्ही घरी पोचल्यानंतर ॲक्च्युली मी तसंच व्हिडिओ बनवत गेले आणि मग हे माझी आई आहे. आणि असं तर गाईज कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक फॉर वॉचिंग.